माझे सहकारी समालोचक सज्ज होतील. मॅन फ्रॉम चाविंद्रा गावचा एक उत्तम कणखर बाणेदार आवाज सकाराम पाटील. हॉल 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 हॉल. तर दुसऱ्या राऊंडला सुरुवात होते. धन्यवाद मनोज, पुन्हा एकदा मला संधी उपलब्ध करून दिली. अशाच संधी उपलब्ध करून द्या. दमनला तुमचा विचार होईल. आणि दुसऱ्या पेरीतील हा सामना वेले वर्सेस जय दुर्गा टीम गरपाड. पहिला चेंडू मनोज, चांगला फटका सीमारेषेकडे येताना आणि पहा एक खराब थ्रो. अगदी हरामात 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आपलं खातं उघडलेलं आहे धावसंख्या 2 वर आणि संघाची धावसंख्या होती ती 2. कमीत कमी चांगलं टार्गेट म्हटलं तर या मैदानावर 36 ते 40 धावा जर उभ्या केल्या तर संघ बहुतेक हरणार नाही असं मला तरी वाटतं. मनोज, तुला काय वाटतं? निश्चितच, कारण आपण पाहतोय सकाळपासून गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. उंच फटका घेण्याचा प्रयत्न 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. पुन्हा मनोजला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढून होते ती 3. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी मी म्हणेन, कारण पॉवर प्लेचं षटक चालू आहे. संतोष तिसरा चेंडू टाकेल. नॉन स्ट्रायकर संतोष टू संतोष. निश्चितच सकाराम पाटील, आपण पाहतोय दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघांमधील हा संघर्ष आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. बरोबर, कारण दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे. पुढचा चेंडू संतोषला. पुन्हा 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण होत आहे आणि चांगला थ्रो होता, कलेक्ट करता आला नाही त्या खेळाडूला. आणि रनआउटचा चान्स गमावलेला आहे आणि 1 धाव मिळते. खातं उघडते संतोषचं आणि संघाची धावसंख्या होती ती 4. अगदी सावध पवित्रा घेतलेला आहे मला वाटतं खेळण्याचा, कारण मोठा फटका मारायचा प्रयत्न दिसत नाही. येतील तशा 1-2 धावेंवर भर आहे जय दुर्गा टेमगरपाडा. हो हो हो, सुरेख चेंडू विकेट किपरच्या हातात विसावतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली 4. खेळपट्टी जी आहे ती खरोखरच खेळाडूंचा कस पाहणारी खेळपट्टी आहे. ओ हो हो, पुन्हा निर्धाव चेंडू. वाटतं एकंदर षटकार चौकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हुकत आहेत मनोज. निश्चितच अनपेक्षित उचली घेणारा चेंडू होता. अनुमानित लावला जातोय की चेंडू जास्त उचली घेत नाही, परंतु इथं मात्र उचली घेणारा चेंडू आणि त्या उचली घेणाऱ्या चेंडूवरती पूर्णपणे बीट होतोय मनोज. बरोबरच 2 सामने आपण पाहिले की त्याच्यामध्ये खूप खेळाडू बीट झाले होते. मारणारे फटके मारणारे खेळाडू सुद्धा बीट झाले होते. काय चेंडू आहे, काय अपील आहे. पण लागोपाठ हॅट्रिक मी म्हणेन 3 चेंडूंची, निर्धाव चेंडूंची. आणि षटक संपतंय. पहिलं धावसंख्या वाढून होते ती 4. बघा, चाविंद्रा संघाविरुद्ध पण पहिल्या बॉलामध्ये 4 धावा निघालेल्या होत्या. दुसऱ्या बॉलामध्ये वाईड, एकंदर 5. अशाच 5च धावा त्या संपूर्ण षटकामध्ये शिल्लक राहिल्या. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा, नंतर एक आणि तसंच तोच पद्धतीचा खेळ आपण याच मैदानावर या कालिका माता स्पोर्ट खारवाव याच्या माध्यमातून बघत आहोत. निश्चितच सकाराम पाटील, आपण पाहतो या क्रीडानगरीमध्ये अनेक स्पर्धा झाल्या आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहत होतो की कित्येक धावा बनत होत्या, परंतु या स्पर्धेमध्ये सकाळपासून आपण पाहतोय की धावा बनत नाहीत.
कारण हे आजच्या दिवसामध्ये खेळपट्टी जी आहे ना ती गोलंदाजांना साथ देते. बरोबरच, कारण बघा वरती बघा जरा हवामानामध्ये बदल झालेला आहे आणि तोच हवामानाचा बदल या मैदानावर घडत आहे. मी आता 40+ संघाला विनंती करेन, कमिटीला विनंती करेन, जसं पुन्हा जे ढग वापस आलेला आहे तसंच दमन दौरा पुन्हा वापस येईल का याच्यावर पण थोडा विचार करावा त्यांनी. निश्चितच दमनदार होणारच आहे, परंतु आपल्यावरती एक महामारीचं जे संकट आहे, ज्या रोगाचं, त्या कारणास्तव कुठेतरी विलंब त्या गोष्टीला लागतोय आणि सर्व शहानिशा करून दमन दौऱ्याची तयारी मात्र चालू आहे, परंतु आपल्याला अजून ग्रीन सिग्नल येत नाही. सर्वजण प्रत्यक्षमध्ये आहेत. बरोबर मनोज, बरोबर आहे तुझं, कारण कॅन्सल झालेलं नाही. अध्यक्ष साहेबांनी सांगितलेलं आहे की जानेवारीमध्ये नाही तर फेब्रुवारीमध्ये करू, आणि फेब्रुवारी नाही झालं तर मी मार्चमध्ये सुद्धा करण्यासाठी तयार आहे, पण खेळाडूंना नाराज करणार नाहीत. म्हणून कोणी आशा सोडायची नाहीत. आशा पल्लवीत आहेत दमन दौऱ्याच्या. दुसरं षटक घेऊन येतो देविदास, जो स्लोवर गोलंदाज. ओ काय फटका आहे, रिव्हर्सचा फटका आणि उलट बॅटला लागलेला फटका आहे. हा एक नवलच गिरीचा फटका आहे. या फटक्याला नाव देता येईल का मी थोड्या वेळात सांगणार आहे. निश्चितच आपण पाहतोय एक आगल्या वेगळ्या शैलीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि डबल कलेक्ट झाला बॅटवरती आणि चेंडू मात्र आपण पाहिला तर चेंडू जातोय नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि एकंदरच विकेट किपरच्या मागे मारलेला हा BSNL चौकार, लगान चौकार याला नाव आहे या फटक्याला. कबीर कचरा यांनी मारलेल्या लगानमध्ये हा फटका आज इथे त्या लगान पिक्चरची आठवण करून देतोय. आणि 40+ क्रिकेट म्हणजे फिटनेसचा फंडा आहे. खेळा, जरूर खेळा आणि खेळत राहा. या वयात आपल्याला खेळायचं आहे, आपली फिटनेस मजबूत ठेवायची. पुढचा चेंडू देविदासचा, तोच चेंडू आणि तोच फटका. आणि आता मात्र हो 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 काय चेंडू उसळी घेतो आणि खेळाडूच्या वरून हा पुन्हा BSNL चौकार. हा ही लगान चौकार मी म्हणेन. आणि एकंदरच 13 गाव प्रीमियर लीग मध्ये एक रेकॉर्ड झाला होता का रिव्हर्स 3 षटकार आजपर्यंत पाहायला मिळाले नव्हते. ते हनी यांनी मारलेले होते आणि आज मनोज याचे 2 रिव्हर्स चौकार झालेला आहे, तर तिसरा प्रयत्न करायला काय हरकत नाही. सॉरी, संतोष याचे. निश्चितच पाटील रेकॉर्ड बनते, तुटणे गेले पाण्यासारखं राहील की हा रेकॉर्ड आपल्याला तुटताना पाहायला मिळेल का? काय आपल्या हातून फलंदाजी पाहायला मिळाली होती 13 गाव प्रीमियर लीग मध्ये हनी यांची, आणि ते फटके एवढ्या लांब मारले होते की डावखऱ्या शैलीचाही फलंदाज तशा प्रकारे फटके खेळू शकत नाही. असे फटके आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळाले होते. बरोबर, संतोषाला आता प्रयत्न करायला काय हरकत नाही, कारण 40+ मध्ये हा रेकॉर्ड राहील मला वाटतं जवळपास. पुन्हा एकदा संतोष, तोच फटका आणि मारलेला आहे, पण उंच उडालेला झेल आहे, तिथे प्रयत्न होत आहेत. 30 यार्ड सर्कलला 1 धाव धावून मिळते आणि धावसंख्या वाढून होते ती 13. चांगला प्रयत्न होता मी म्हणेन. रेकॉर्ड बनते ही तुटणे के लिए, पण हानी याचा रेकॉर्ड मला वाटतं लवकर तरी तुटेल असं मला वाटत नाही. निश्चितच जागतिक क्रिकेटमध्ये हा मी पहिली वेळ रेकॉर्ड पाहतोय रिव्हर्सच्या पद्धतीने षटकारांची हॅट्रिक. मनोज सामना करतोय देविदास, फसवी गोलंदाजीचा मी म्हणेन, फसवी गोलंदाजी. मनोज ही प्रयत्न करतोय, मी पंचांच्या इशाऱ्याची वाट बघेन भाऊ पाटलांच्या. आणि बॅट कट आती तसे मस्त नाहीत भाऊ पाटील. सध्या मी म्हणतोय हा सामना झाल्यानंतर पंचांच्या नाश्त्याची सोय करावी, झाले असेल तर पुन्हा चहा पाण्याची सोय करावी, ती नसेल झाली तर संध्याकाळची सोय करावी. धन्यवाद. कमिटी सक्षम आहे. 1 धाव मिळते, धावसंख्या वाढून होते ती 14. हो हो काय चेंडू आहे, मात्र फसवलेला आहे संतोषाला. 2 चेंडूवर संतोषाने त्याला फसवलं होतं. काय अपील आहे काय बघा.
पण वेळ वाया नका जास्त घालू, कारण बघा काय वातावरण आहे. आज संध्याकाळपर्यंत कुणालाही घाम फुटणार नाही किती क्रिकेट खेळला तरी. आज म्हणजे कर्णधारालाच घाम फुटणार नाही की मार आणि खेळ. काय चेंडू आहे, काय पुढे सरसावून फटका मारलेला आहे, झेल घेण्याचा प्रयत्न होत नाही. चेंडू सीमेरेषेकडे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे लॉंगॉनला आणि 2 धावा पूर्ण करतायत संतोष. संघाची धावसंख्या होते ती 16. श्री वेताल कोपर आणि एजी स्पोर्ट निंबोली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचे आहे. श्री वेताल कोपर आणि एजी स्पोर्ट निंबोली यानंतर होणारा सामना आहे. तर दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळेस हजेरी लावायची आहे. बघा तरी पण एक चान्स आहे. आज या मैदानावरती 8 संघांमधून जो निघेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल, म्हणजे एक बोनस इथे मिळालेला आहे. प्रयत्न करायला हरकत नाही. यस कोपर संघाचं इथं आगमन होत आहे. सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर कबीर मामा आमचे सर्वांचे लाडके त्यांचाही ते आगमन होते. आपलेही सहर्ष स्वागत आहे मामा. तर मामा यांनी सरवली इथे मैदानावर गोवे संघाची फायनल मारलेली आहे. तर मी पुन्हा त्यांना अभिनंदन करतोय की असेच पुढे जात राहा, आमचा आशीर्वाद आहे. तर तिसरं षटक घेऊन येत आहे सतीश, आणि आता मात्र ज्याची बॅट तलपायला हवी आहे असा मनोज फक्त 4 धावा करतोय संघासाठी 6 चेंडूमध्ये 7 चेंडूमध्ये. तर पाहूया तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळतोय मनोज. प्रेक्षकांना आशा आहे षटकाराची. हो काय चेंडू आहे, यॉर्कर लाईनचा चेंडू पण लेग स्टंपच्या खूप बाहेरचा. पंचांचा इशारा होतोय 1 धावेचा. अवांतर धावसंख्येचं खातं खोलतंय. मनोज एकदा धावून मिळते. थोडस खराब क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, मात्र तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढून होते ती 19. चांगल्या पद्धतीचा डीजे मॅनचा प्रदर्शन आहे. चांगलं जेवण म्हणा, साधं जेवण म्हणा किंवा साधा डीजे म्हणा, पण सर्वांना आवडतोच तो. जास्त तेलकट खाल्यावर काय होतं तुम्हाला माहित आहे. मनोजूंचा पुरा फटका मारतोय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. अंदाज चुकीचा ठरतोय का? होय, कारण झेलच अगदी उंच होता. प्रयत्न चांगला होता. एक जीवनदान मिळते मनोजला. चांगला उडवलेला चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या वाढून होते ती 21. आणि आता मात्र चांगल्या धावांकडे चांगली वाटचाल म्हणावी नगर जय दुर्गा टिमगरपाडा संघाची. आतापर्यंत 24 धावांचा रेकॉर्ड बनलेला आहे मैदानावर. या सामन्यात जवळपास अंदाज लावला तर 35 ते 36 धावांचा रेकॉर्ड बनेल. आणि यानंतरचा सामना आपण खेळूया निंबवली वर्सेस कोपर. कोपर विरुद्ध निंबवली असा हा सामना रंगणार आहे. तर वेळ घालू नका दोन्ही संघांना मी विनंती करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सीमेरेषेकडे जाताना तोच क्षेत्ररक्षक आहे. एकदा धाव पूर्ण करतायत. असा प्रयत्न नाही बघा. मी तर म्हणेन 13 गाव प्रीमियर लीग मध्ये घोरसाई संघाने 4 सामने झाले होते. त्याच्यामध्ये पहिल्याच जोडीने ते 4ही सामने खेळलेले होते. आणि आता इथे मात्र प्रयत्न बघा. टिमगरपाडा संघाला सुद्धा असं वाटतं की आपणच 4 षटकं खेळूया. प्रल्हाद पाटील खांडपे यांच्याकडनं कालिका माताने जे संघ आयोजित केला त्याच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद प्रल्हाद. पुढचा चेंडू संतोषला जोरदार मारण्याचा प्रयत्न पण विकेट किपरच्या हातात जातोय. निर्धाव चेंडू. बघा मैदानच तसं आहे. खेळपट्टी थोडी विचित्र पद्धतीची आहे असं वाटतं, कारण धावा इथे येत नाहीत. खेळाडूंचा कस लागणार आहे या मैदानावर. प्रत्येक संघाला वाटतं की आपल्या 40-45 धावा व्हाव्यात, पण मी तर म्हणतो 36
35 धावा सुद्धा एक चांगला टार्गेट उभ्या करू शकतील. पुन्हा एकदा सतीश, संतोष 2 चौकार 1 धाव 2 धाव एकंदर 11 धावांवर खेळतोय. रिव्हर्सचा फटका, आता मात्र निर्धाव जातोय. खेळ कुठे होता आणि खेळ तिसऱ्या षटकात अगदी थंडावलेला आहे मी तर म्हणेन, कारण प्रयत्न होत नाहीत मोठे फटके किंवा सिंगल डबल काढण्याचा. प्रयत्न होतो फक्त चौकार आणि षटकार मारण्याचा. शेवटचा चेंडू उरलेला आहे. तिसऱ्या षटकातील सामना करतोय पुन्हा एकदा संतोष. लॉंगॉनला आलेला चेंडू, थोडस गचाळ क्षेत्ररक्षण होतंय आणि ओ हो काय थ्रो आहे, जबरदस्त थ्रो, अजय जडेजाचा थ्रो मी म्हणेन. काय थ्रो होता आणि इथे मात्र पहिला गडी बाद होतोय संतोष. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय दुर्गा टेमगडपाडा धावसंख्या होती ती 23, 1 बाद 23. मैदान क्रमांक 1 वरील हालचाल आपल्याला थोड्याच वेळात समजणार आहेत. राजू चव्हाण यांच्याकडनं पहिला सामना कोण जिंकलेला आहे? वडगर संघ जिंकलेला आहे. दुसरा सामना टेमघर आणि वड हा सामना चालू आहे. टेमघर संघाने 64 रन बनवलेले आहेत. 1 किलोमीटर अंतरावर हा सामना चालू आहे. वल संघाने 64 धावांचं आव्हान पेळत असताना एका षटकात 20 धावा ठोकलेल्या आहेत भादवड संघाविरुद्ध. तर शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतोय मणिलाल आणि डावखुरा फलंदाज बंटा. जय दुर्गा बी संघामध्ये खेळताना काय खेळ खेळत होता आणि मला वाटतं लगातार ज्याच्याकडनं खेळ खेळाची अपेक्षा आणि कर्णधाराची अपेक्षा आहे की डावखुरा फलंदाज एक षटकार एक चौकार जर आणला तर चांगल्या स्थितीमध्ये नेऊ शकतोय टेमघरपाडा संघाला. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 23, 8 त्रिक 24, 23 धावा जमा केलेल्या आहेत. बंटा काय चेंडू होता मात्र लेग स्टंपच्या खूप बाहेरचा चेंडू. भाऊ पाटीलचे दोन्ही हात समांतर. धावसंख्या वाईडनी सुरुवात होते. धावसंख्या होती ती 24, एकंदर 24 म्हणजे 8 धावा काढल्या 32, 10 धावा काढल्या 34, तर 10 धावा काढणं गरजेचं वाटतं इथे. पण खेळ आहे. एक चांगले गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत वेले संघाकडनं. पुन्हा मणिलाल, ओ क्लिंग बॉल, काय चेंडू होता. मधली फळी त्रिफळा शीत केलेला आहे आणि 2 बाद 24. आता मात्र थोडा बॅकफुट वर आहे टेमघरपाडा संघ. पण मनोज आणि नवन फलंदाज जातोय तो. प्रमोद, काहीतरी करावं लागणार आहे. मी तर म्हणा 8च धावा भरपूर होतील, कारण 24 धावा झालेल्या आहेत. 8 चौक 32 धावा जर झाला तर एक चांगला स्कोर होईल. कारण आता म्हणता येणार नाही 45 आणि 50 धावा मनोज या मैदानावर. त्या धावा पाहायला खूप थांबावं लागणार आहे वाटतं आपल्याला. बघा काय क्षेत्ररक्षणामध्ये खूपसा बदल केलेले आहे. मैदानावरती गडबड होत आहे, पण या चेंडूवर काय घडतंय बघूया. ओ हो, चौकार षटकार मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावलेली 24.
मी सांगितलं होतं की प्रत्येक संघाच्या ह्या मैदानावर नाही, प्रत्येक मैदानावर 50-45 धावा होतातच. पण या मैदानावर एक वेगळं चित्र बघायला मिळतं. एक प्रत्येक खेळाडू करणं अपेक्षा चौकार षटकाराचीच. चांगला फटका सीमेरेषेकडे येताना बिडॉनला क्षेत्ररक्षण होते आणि एकच धाव मिळते. धावसंख्या होते ती 25. करण्यासाठी फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये 1 वाईड आणि 1 धाव, 1 विकेट, 1 निर्धाव अशा पद्धतीचं पृथक्करण झालेलं आहे गोलंदाजीचं. शेवटचे 3 चेंडू. चला या पुढचा नाणेफेकीचा कॉल होणार आहे. वेताल कोपर आणि एजी स्पोर्ट निंबवली. उडवलेला चेंडू आहे, स्वतः गोलंदाज जातोय. एकदा धावून पूर्ण करतात. काय थ्रो आहे तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या वाढून होते ती 27. चला एजी स्पोर्ट निंबवली विरुद्ध श्री वेताल कोपर या नाणेफेकीसाठी या 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा मनोज सामना करतोय. मणिलाल. ओ हो काय चेंडू होता, पण ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा. पंचांकडनं वाईटचा इशारा. आणि 1 धाव मिळते. धावसंख्या 28. एकंदर 4 धावांची कमी आहे मी म्हणेन या 3 चेंडूत. ओ यॉर्क लाईनचा चेंडू पायावर आदळतोय. एकदा धावून पूर्ण करतायत. पंचांकडे जोरदार अपील. पंच टसते मसनी. जोपर्यंत फील्ड होत आहे तोपर्यंत 1 धाव मिळते. धावसंख्या होते ती 29. बघा बघता बघता शेवटचा चेंडू आला. असं वाटलं होतं 36 धाव होतील, पण फक्त धावसंख्या 29. पण आहे चान्स, आहे चान्स. मी म्हणेन षटकार जर मारला या गोडाऊनवर तर काय पाहण्यासारखा षटकार होईल. जाऊ द्या गोडाऊनवर. नाही, सरळ एक्सप्रेस हातामध्ये गेलेला आहे. चेन्नई एक्सप्रेस करता आला नाही. गोडाऊनचा फायदा घेता आला नाही. मी तर म्हणेन काहीतरी बक्षीस लावायला हवं होतं. मारा गोडाऊन. शेवटी असं होईल की गोडाऊनवर मारला तर गोडाऊन बक्षीस देण्यात येईल अशी काय पद्धत ठेवावी लागणार आहे. बघा राजू चव्हाण सांगतात कोणचा 7-12 आहे. तो 7-12 बघून उद्यापासून आम्ही इथे हा गोडाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. श्री वेताल कोपर संघाचा संघनायक, एजी स्पोर्ट निंबोली संघाचा संघनायक आपण यायच्या नाणेफेकीसाठी. या दोन्ही संघाच्या संघनायकाने प्लीज आपण यायचं आहे. आमच्या मान्यवर इथं उपस्थित आहे सन्माननीय कबीर मामा यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता नाणेफेक होईल. पंच मात्र खूप नाराज आहेत, कारण पंचांनाही मैदानात चौकार षटकार उडवले की मनामध्ये खूप हसू आणि मजा येते की आज याचा बरोबर काम झालाय. मागच्या वेळेस लय नाचत होता मैदानावर, आज बघा काय पिटाई झाले. चला दोन्ही संघाचे संघनायक प्लीज या नाणेफेकीसाठी. श्री वेताल कोपर वर्सेस एजी स्पोर्ट निंबोली. 30 धावांचं आव्हान. मी तर म्हणून मोठं नाही पण छोटंही नाही, कारण मैदानच तसं आहे. सामना 4 ओव्हरपर्यंत खेचला जाईलच यात काही शंका नाही. जर 24 धावापर्यंत करण्यासाठी 3 ओव्हर 2 चेंडू टाकले जात आहेत तर एवढ्या धावा काढण्यासाठी 4 ओव्हरपर्यंत खेचला जाईल यात काही शंका नाही. यस वेलकम राम गुलवी, आपल्या सहर्ष स्वागत आहे. निंबोली संघाचं आगमन झालेलं आहे आणि कोपर संघा सुद्धा आगमन झालेलं आहे. तर प्लीज कोपर संघाचा संघनायक आपण यायचा नाणेफेकीसाठी. तर खेळाला सुरुवात होते. जयदुर्गा संघाला सुद्धा एक इशारा होता की तुम्ही 36 धावांपर्यंत पोहोचा, पण इशारा देऊन सुद्धा
इशारा देऊन सुद्धा त्यांनी षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न केला आणि धाव संख्या मात्र जागच थांबून राहिली, ती म्हणजे 29. काय हवामानाचा बदल होत आहे तसा धावांमध्ये सुद्धा आपण इथे बदल पाहिलेला आहे. खूपसा विचार करावा लागत आहे पंचांना. पंच तुम्ही खेळ चालू करा ना. पेनल्टी तुम्हाला माहीतच असेल, एक षटक 4 षटक संपल्यात आले नाहीत तर 2 रनांची, 15 मिनिटामध्ये आले नाहीत तर 1 ओव्हरची आणि अर्धा तास आले नाही तर मग घरी जा अकाउंटची. आम्हाला पाठवलेलं आहे. आणि कबीर मामा यांच्या हस्ते दोन्ही संघाचं नाणेफेक होत आहे, पाहूया. तर कॅमेरा समोर दिसत आहेत दोन्ही संघाचे कर्णधार आणि आजचे आमचे पाहुणे कबीर मामा. नाणेफेकीचा कॉल होतोय, बघा बघा नाणेफेक जाते जाते जाते. थांबा, काय होतंय, गडबड करू नका. नाणेफेकीचा कॉल तुम्ही करा बरोबर, निर्णय समजावा आम्हाला. कोपर संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय येतच आहे, पण कमिटीचा असा निर्णय आहे की 4 षटक जर संपले तुम्ही आले नाही तर 2 रन, 15 मिनिटात निर्णय कळवला नाही तर 1 षटक आणि अर्ध्या तासात आले नाही तर मग घरी जा डायरेक्ट. फी मात्र कंपल्सरी भरावी लागेल, हे मात्र ध्यानात ठेवा. फीला माफी नाही, फीला माफी नाही, फी भरूनच जावं लागेल. तर 30 धावांचं आव्हान घेऊन उतरत आहे. 30 धावांचं आव्हान घेऊन उतरत आहेत. हो बघा, ग्राउंड क्रमांक 1 वरची परिस्थिती आहे की 62 धावांचं आव्हान असताना 64 धावांचं आव्हान असताना 3 ओव्हर मध्ये 59 धावा काढलेल्या आहेत वर्ल्ड संघाने. म्हणजे एकंदर 5 जिंकण्यासाठी 5 धावा. बघा म्हणजे कालिका चषक पटकवण्यासाठी लोकांची किती धडपड चालू आहे मैदानावर. एक हारेल तेव्हाच एक जिंकेल, हा नियम आहे. म्हणून कुठेतरी आपणही हारायचा प्रयत्न ठेवायचा आहे. आपण हारलो तर कोणतरी पुढे जाईल. आपण कधीतरी हरायला पाहिजे. किती जिंकणार. पहिला चेंडू खरा फटका म्हणेन मी, 1 धाव मिळते. आणि ग्राउंड क्रमांक 1 वर वर्ल्ड संघाने विजय संपादन केलेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर खेळाची सुरुवात होते. 1 धावेनी दिनकर आपलं खातं खोलतोय 1 आणि संतोष नॉन स्ट्रायकर. चांगला फटका, बंटा आहे लॉंग ऑनला. जोपर्यंत फील्ड होतोय तोपर्यंत 1 धाव मिळते. धावसंख्या होते, दोघांचं खातं खोललेलं आहे. धावसंख्या होते ती 2. पुन्हा एकदा दिनकर, चांगला फटका 30 यार्ड सर्कलच्या वरून उडवलेला, तोही चौकार झाला नाही आणि 2 धावा धावून मिळत आहेत. धावसंख्या होते ती 4. इथे एक अंदाज होता बॅट्समॅनचा का हा चौकार असायला हवा, पण चेंडू थांबलेला आहे मैदानामध्ये. धावसंख्या होती ती 4. त्यांच्याही 4 झाल्या होत्या, यांच्याही 4 झालेल्या आहेत 3 चेंडूत. पुढचा चेंडू, हो काय फटका आहे आणि हा सीमेरेषेकडे जाताना BSNL चौकार. दिनकर याच्या बॅटिंग मधून निघालेला हा चौकार आहे. धावसंख्या होते ती 8. पुन्हा एकदा अशोक सामना करतोय तो
चौकार लगावलेला फलंदाज दिनकर. पुन्हा तोच फटका घेण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या डोक्याच्या वरून जातो चेंडू. चेंडू सीमेरेषेकडे जाताना आणि हा पुन्हा एकदा BSNL चौकार. प्रयत्न होता विकेट किपरचा, पण विकेट किपरच्या हातातून निसटून गेलेला चेंडू. विकेट मिळाला असता जर झेल घेतला असता तर, पण क्रिकेटमध्ये जर तरला भाषा नाही. आणि धावसंख्या वाढून होते ती 12. 30 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला आहे. धावसंख्या होते ती 12. फक्त आणि फक्त 18 धावांची गरज. एकोणीस चेंडू 18 धावांची गरज. काय सामने होत आहेत. पहिले दोन्ही सामने असेच झाले आणि तिसराही सामना तशाच पद्धतीचा होतोय काय बघूया. काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा एकदा हॅट्रिक होतंय का चौकारांची बघूया. सिरेक चेंडू आणि ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. पंचांकडनं वाईटचा इशारा होतोय. आणि वाईड आणि एक विकेट. वाईड बॉल आहेच, एक रन तर मिळणारच आहे आणि एक विकेट रनआउटची. असं एकंदरच दोघांना समसमान संधी मिळते. दोन्ही संघाकडे कौल जातोय आणि धावसंख्या होते ती 13. नारायण पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील अशोक्याचा. ओ काय चेंडू आहे आणि पुन्हा तीच परिस्थिती. पुन्हा त्याच प्रकारचा विकेट. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 13. तर 30 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला आहे वेले संघ आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती 13. एकंदरीत आता समीकरण मात्र मी म्हणेन 17 धावा 18 चेंडू. 18 चेंडू आणि 17 धावा. या मैदानावर काय घडतंय काय बिघडतंय संध्याकाळपर्यंत पाहण्यासाठी इंटरेस्टिंग राहणार आहे. धावांचा रेकॉर्ड कशा पद्धतीने होतोय. कोणता फलंदाज विकेटची चौकारची षटकारची हॅट्रिक लागणे म्हणजे या मैदानावर खूप मोठं आव्हान झालेलं आहे. मी तर म्हणेन राजू चव्हाण यांची गोडाऊन असते तर त्यांनी एखाद्या वेळेस गोडाऊन पण बक्षीस दिला असता हॅट्रिक लागली असती तर. चला खेळ चालू करा. यानंतरचा सामना कोपर वर्सेस निंबावळी. कोपर संघाने या षटकानंतर आपला निर्णय कळवून द्या, कारण हा दुसरा षटक संपणार आहे. तर समोरील संघाला तशी तयारी करायला ना, पॅड बांधून राहायला निंबवली संघाला. तर 18 चेंडू 17 धावांचं समीकरण. मित्र म्हणेन रेकॉर्ड फक्त एक षटकाराचा आतापर्यंत लागलेला आहे संदीप याच्या नावावर. पहिला चेंडू. हो हो काय चेंडू आहे. कमी उंचीचा निर्धाव जातोय विकेट किपरच्या हातात. आणि धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजे 13. 17 चेंडू 17 धावांची गरज. तर बघूया काय घडतंय काय बिघडतंय कालिका माता कालवारच्या या मैदानावर.
तर पुढचा चेंडू उंच उडवलेला आहे तिथे मनोज स्वतः आहे. हो हो, काय मस्त झेल घेतलेला आहे, चांगला झेल घेतलेला आहे मी तर म्हणेन. आणि पुन्हा मात्र परिस्थिती तीच होत आहे. 16 चेंडू 17 धावांची गरज. फटके मारण्याच्या प्रयत्नात बॉल एकामागून एक निघून जात आहेत. दबाव स्थापन होत आहे इथेशी वेले संघावर. आणि मात्र 45 ची पहिली जोडी बाद होत आहे, दिनकर आणि संतोष. त्यानंतर नारायण एक 45चा खेळाडू तोही बाद झालेला आहे. आता मात्र 40च्या खेळाडूंना संधी मिळते. भालचंद्र, देवीदास, एक चांगली जोडी मी म्हणेन वेळे संघाची. मधल्या फळीतील उत्कृष्ट खेळाडू, या संपूर्ण मदार आहे या खेळाडूंवर. जर काहीतरी करावं लागणार आहे दोन्ही खेळाडूंना. हो, काय चेंडू आहे, स्लोवर चेंडू, फसवा चेंडू विकेट किपरच्या हातात जातोय. काय खेळ होते मनोज, मी खरोखरच तुझ्या या शब्दांची वाट बघत आहे. निश्चित आपण सकाराम पाटील सकाळपासून पाहतोय गोलंदाज हॅवी होत आहेत, बिग हिट मोठे फटके लागत नाही. एक फक्त आपल्या षटकार पाहायला मिळाला आहे, तरी सुद्धा फलंदाज हवाई सफर करण्याचा प्रयत्न करतात. बॅट आणि बॉलचा संपर्क जर झाला तर एकेरी किंवा दुहेरी धावसंख्या मिळत आहेत, पण तसा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. बरोबर म्हणतोस तू, पण खेळाडू जो आहे तो 1-2 धाव्यांवर कधीच समाधानी होत नाही. तो बघतो की बघा मी मारतोच गोडाऊनच्या वर. बघूया या चेंडूवर काय होत आहे. चांगला फटका सीमेरेषेकडे जाताना आणि चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. चांगला थ्रो, 1 धावेसाठी जातोय. धावसंख्या वाढून होते ती 14. निश्चित आतापर्यंत जर विचार केला तर वेले संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये आहे, परंतु टेमघरपाडा संघाला जर तुम्ही मॅचमध्ये घुसण्याची संधी दिली ना तर निश्चितच त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाही. असा एक लढाव्या वृत्तीचा संघ जेडी स्पोर्ट टेमघरपाडा संघ आहे. बरोबर. आता समीकरण आहे ते 14 चेंडू आणि 16 धावा. तर काय होते बघूया. एकामागून एक फटके मारण्याच्या प्रयत्नात चेंडू निर्धाव जात आहेत. काय चेंडू आहे, पुन्हा निर्धाव आणि कमी उंचीचा. प्रेक्षकांची आणि खेळाडूंची टाळ्यांची दात होते या चेंडूसाठी. एकंदर मला वाटतं लेग साईडला 5 खेळाडू लावलेले आहेत टेमघरपाडा संघाने आणि धावसंख्या स्थिरावलेली 13-16. काय होतंय बघूया. ओ, आता मात्र खराब चेंडू. गरज नसताना पंचांचा वाईटचा इशारा येतोय. टाकलेला हा वाईड आणि धावसंख्या वाढून होते ती 15. आता मात्र अर्ध्या धावा झालेल्या आहेत. अर्ध्या धावांची गरज आहे. 13 चेंडू 15 धावांची गरज. हाही सामना 4 षटकांपर्यंत जाईल त्यात शंका नाही. शेवटचा चेंडू बघूया काय होतंय. पुन्हा तो चेंडू. पुन्हा भाऊ पाटील पंच वाईटचा इशारा देत आहेत. आता मात्र एक खराब गोलंदाजी म्हणेन मी. एक चान्स देत आहे टेमघरपाडा पुन्हा सामन्यामध्ये येण्यासाठी वेले संघाला. 13-14. 13-16 वरून 13-14 वर समीकरण आलेलं आहे. या 2 धावा आहेत, त्याच्यासाठी कमीत कमी 3 चेंडू खर्च कराव्या लागलेला असत्या समोरील संघाला. पण शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील कशा पद्धतीने टाकतो बघूया. सुनील, उडवलेला चेंडू आणि हा मेगा 6. खरोखरच थांबून पुन्हा प्रयत्न केला आणि सक्सेस झाला तो भालचंद. आणि आता मात्र सामना एक हाती झुकवलेला आहे तो वेले संघाने. आता मात्र फक्त आणि फक्त 8 धावांची गरज. हा चला आपला निर्णय कळवा तुम्ही. आता 2 षटकं संपलेले आहेत. गोलंदाजी तर कोपर संघाने गोलंदाजी स्वीकारलेली आहे. एजी स्पोर्ट निंबोली संघाला फलंदाजीसाठी आव्हान केलेलं आहे या पुढील सामन्यामध्ये.
बघा मी तर म्हणेन हा जो सामना जिंकेल तो सेमी फायनल मध्ये जाईल, डायरेक्ट धडक मारणार आहे. कारण या मैदानावरली चिठ्ठी निघालेली आहे, हे जे 8 सामन्यामध्ये जो कोणी आज पुढे जाईल तो डायरेक्ट फायनल मध्ये जाईल. तर एक चान्स आहे इथे या मैदानावर. नवीन गोलंदाज येतोय तो मनोज, सामना करतोय तो देवीदास. हो काय फटका आहे, उडवलेला एक चेंडू लॉंग ऑफच्या वरून आणि हा BSNL चौका. आणि चेंडू मला वाटतं मिनी डोंगरीवर गेलेला आहे आणि डोंगरीवरून खाली पडलेला आहे. संध्याकाळी मला वाटतं आता दुपारी तिथे वेले संघाला बसायला काय हरकत नाही. मिनी डोंगरीवर कडक उन्हामध्ये तापाल तरच पुढे जाल, थंडीमध्ये कुरकुळाल तर मागे राहाल. मनोज स्लोवर चेंडू निर्धाव जातो विकेट किपरच्या हातात. तो चौकार आणि षटकार वरतीच सामना एक हाती फिरवलेला आहे. 10 चेंडू 4 धावांची गरज. मनोज न्यायला हवा आहे शेवटच्या षटकापर्यंत तरी सामना. तरी असं वाटेल का एवढ्या कमी धावांवर रनआउटचा चान्स आणि ते पूर्ण केलेलं आहे. 1 धाव 1 विकेट. आणि येणाऱ्या प्रत्येक संघाने आपापली फी जमा करायची आहे. खास करून मी AG स्पोर्ट निंबोली संघाच्या कर्णधाराला विनंती करेन, मंडळाच्या नियमाप्रमाणे जी फी आहे YouTube लाईव्ह साठी 3000 फी भरून घ्या. गुरु हो जा शुरू, पण लागोपाठ पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज. पुन्हा एकदा मनोज ठेवतोय का 3 धावा, बघूया शेवटच्या षटकापर्यंत. रिवर्सचा फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकदा धाव पूर्ण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते, धावसंख्या वाढून होत आहे ते 28. आणि आता मात्र 2 धावांची गरज. हळूच कंट्रोल होते, विकेट किपरच्या मागे जाते आणि विजयी संघ होतोय तो वेले संघ. आणि अभिनंदन सेमीफायनल मध्ये पोहोचल्याबद्दल वेले संघाचं हार्दिक अभिनंदन.